बर सर, आता निवडणुकीचे पडगम वाजायला लागले। ग्रामीण भागामध्ये नगर परिषदेसाठी फॉर्म भरणं चालू आहे। नगरपालिका पण आपल्या इकडे लागते। तुमचं काय ते? सर्वप्रथम तर मी भारताचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब, तसेच महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब व आमचे नेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचं अतिसुंदर काम चांगल्या प्रमाणे चालू आहे। जनता खुश आहे आणि असंच पुढे पण भविष्यामध्ये हा काम चालू राहील। आणि मी आतापासून माननीय मुख्यमंत्री साहेबांना शुभेच्छा देतो की मोठा अजून याच्यावर मोठ्या पदावर त्यांनी जावे। तुमची काय युतीचा जरा राहिला विषय युतीचा की प्रत्येक कार्यकर्ता तो लहान लेवलचा जो असतो तो झटत असतो आणि ह्या गोष्टीवरती मी इतका मोठा माणूस नाही बोलण्यासाठी। आमची जे हायकमांड ठरवेल त्याप्रमाणे होईल। स्थानिक लेवलवर तुमची युती कशी राहील ना? मी आता त्याच्यावरती काही कमेंट्स करू इच्छित नाही, कारण त्याच्यामध्ये जे काय ठरवलं आमचे ते हायकमांड ठरवेल। बरं, कविताताई जाधव मागच्या वेळेस नगरसेविका होत्या, आता त्यांची इच्छा आहे का परत प्रभाग वाईज झाल्याच्या नंतर? ऐन टाइमावरती काय माझ्या पाठीमागची माझी जनता जनार्दन माईबाप ते ठरवेल व तसेच आपल्यासारखे पत्रकार बंधूंचं जर माझ्यावर प्रेम असेल तर आपण ठरवूया। कारण तो महिला वाढ नसता झाला तर नगरसेवक तुम्हीच असते असं लोकांची चर्चा आहे। याच्याबद्दल न बोललेलं आता बरं राहील, कारण आपण त्या योग्य वेळी आपण ती गोष्ट ठरवूया। कोणत्या मुद्द्यावरती लढणार सर आता आपण? जनतेचा विकास, जनतेच्या दुःखसुखामध्ये आपण राहावे हे जनतेच्या मनातून माणूस जात नाही ना, की हे मोठ्या लेवलचे इलेक्शन नाही की चला हे झालं ते झालं, पण इथं लोकल लेवलचं इलेक्शन असतो। त्याच्यामध्ये जनतेसाठी तुम्ही काय करता, दुःखासुखामध्ये ड्रेनेज लाईन आहे, पाणी आहे, नळ आहे, सगळ्या गोष्टी आहेत। विकास पण हा मुद्दा आहे ना। तसं तुमच्या क्षेत्रातले विकास कामे सांगा ना, जे तुम्ही केलेले आहेत, मला अभिमान वाटावा असा। 2010 ते 2015 पर्यंत माननीय कविताताई संजय जाधव या नगरसेविका होत्या। त्यावेळेस मी कमीत कमी एक 40 ते 45 कोटी रुपयाचे मी रस्ते केलेत। ड्रेनेज लाईन आहे तर ते 10 ते 15 कोटीचे ड्रेनेज लाईन केल्यात। देखभाल दुरुस्तीमध्ये काही आहे ते 15 कोटी रुपये त्याच्यामध्ये आणले। आणि लाईट सेक्शन मला वाटतं की 5 वर्ष हा मी एक अंदाजे एकीकडे महानगरपालिका छत्रपती संभाजीनगरचा भाग होता आणि एकीकडे त्यावेळेस आम्हाला माननीय महापौर अनिताताई घोडेले व नंदू घोडेले साहेब यांनी सुद्धा मला बऱ्यापैकी एक पक्ष म्हणून नाही पण एक मित्र म्हणून त्यांनी मदत केली व जास्त निधी आणला मी। आणि त्यावेळेस माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब हे पालकमंत्री असताना त्यांनी जे धुरा दिली होती आणि ते जी जबाबदारी दिली होती त्या जबाबदारीमुळे मी जास्त निधी आणू शकलो। तुमचा काही योजना आहेत का जे आता तुम्ही इलेक्शनच्या योजना काय राहतील? बचत गटाची राहू, महिलांसाठी बचत गटाचा हे करू, मग जे प्रौढ महिला आहेत त्यांच्यासाठी शासनाच्या विविध योजना आणू। बचत गटामार्फत त्यांना रोजगार उपलब्ध करून देणार? हो, उपलब्ध करून देणार।